निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई. लहानपणी आई ऐकवायची मला हे गाणं. आज खूप आठवण येते तिची. बाबा सांगत होते, मी लहान होते ना तेव्हा नेहमी आईच्या मागोमाग असायची. आम्ही दोघी भातुकलीचा खेळ खेळायचो. माझी भांडी मांडेपर्यंत ना ती तिचं जेवण उरकायची. मग माझ्या इटुकल्या पिटुकल्या भांड्यांमध्ये ती डाळ भात भाजी वाढायची. 4 शीतांचा भात, त्यावर पिटुकल्या वाटीतलं वरण ओतायची आणि एका दाण्याची भाजी मिक्स करून तो घास आवडीने खायची. उगाच आईची साडी नेसून आहे ना तिच्या मागे मागे असायची. उगाच तिच्या कामामध्ये लुडबुड. आई मला पण तुझ्यासारखं काम करायचंय, मला पण काम दे ना. आता सगळं आठवणं ना खूप हसायला येतं. मी 4-5 वर्षांची होती ना तेव्हा खूप ताप आला होता मला. रात्रभर झोपले नव्हते. एका सेकंडसाठी पण तिने माझ्यापासून लक्ष दुर्लक्ष केलं नसेल. खूप हळवी होती, खूप. लवकर गेली. खूप काही सांगायचं होतं मला तिला. खूप गोष्टी शेअर करायच्या होत्या. माझा खरा संसार कसा चाललाय ते सांगायचं होतं. तिच्या अगणित प्रश्नांची उत्तरं द्यायची होती. लहानपणी ती द्यायची अगदी तशी. म्हातारी झाल्यावर तिला माझ्या कुशीत घेऊन अंगाई गायची होती. निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई. निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई. आज माझ्या पाडसाला झोप का